मित्रांनो, आपण जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR बद्दल बोलतो ना, तेव्हा बहुतेक लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट येतं, ती म्हणजे टॅक्स भरणे. बऱ्याच जणांना असं वाटतं, की ज्यांचा पगार जास्त आहे किंवा ज्यांना टॅक्स भरायला लागतो, त्यांनी फक्त ITR भरायचा असतो. प्रत्यक्षामध्ये ITR ही फक्त टॅक्स भरण्याची प्रक्रिया आहे का? तर नाही. त्याहीपेक्षा खूप काही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतं. अनेकदा अशी परिस्थिती येते, की आपण वेळेवर जर ITR भरला असता, तर आपल्याला मोठा फायदा झाला असता, असं तुम्हाला वाटतं. पण माहिती अभावी आपल्याला त्याचा फायदा त्यावेळेस घेता येत नाही आणि मग पश्चातापाची वेळ येते. तुम्ही एक कल्पना करा, की तुम्ही बँकेमध्ये गेलाय, होम लोनसाठी तुम्ही ॲप्लिकेशन टाकलंय. तुमचं उत्पन्न चांगलं आहे, नोकरी स्थिर आहे. पण बँक काय करते, की तुमचे मागच्या 3 वर्षाचे ITR मागते. जर ते तुमच्याकडे नसतील तर कर्ज मंजूर होईल, कदाचित होईल, पण ते होण्यासाठी अडचणी येऊ शकतात. तुम्हाला अमेरिकेसारख्या देशाचा व्हिसा हवा असेल, तेव्हा देखील तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेचा पुरावा म्हणून ITR मागितला जाऊ शकतो. त्यामुळे ITR हा फक्त आयकर विभागासाठी आहे का? तर नाही. एवढंच नाहीये, तर तुमच्या आर्थिक ओळखीचा एक महत्त्वाचा तो एक भाग असतो. त्यामुळे ITR फाईल करणं फार महत्त्वाचं असतं. यावर्षी आर्थिक वर्ष 2025-26 साठी ITR भरण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. त्यामुळे ITR भरण्याचे फायदे काय आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. दुसरं म्हणजे काय, तर ITR बद्दल आपल्या चॅनेलवर आणखी काही पॉडकास्ट सुद्धा आहेत. हे पॉडकास्ट जर तुम्हाला बघायचे असतील तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही ते नक्की बघा. आता सगळ्यात पहिला आणि अनेक इन्व्हेस्टर्ससाठीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कॅपिटल लॉसची सुविधा. शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला हा लागू होतो. शेअर मार्केटमधल्या किंवा मालमत्ता विक्रीमधला कॅपिटल लॉस म्हणजे भांडवली नुकसान जे असतं त्याला ITR मध्ये दाखवणं अत्यंत फायदेशीर असतं. हे नुकसान जे आहे ते भविष्यात होणारा तुमचा जो नफा आहे त्यातून तुम्ही वजा करू शकता, तुम्हाला कर वाचवता येऊ शकतो. प्रत्येक वेळी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर नफा होतोच का? नाही. बऱ्याचदा तुमचा तोटा सुद्धा होतो. पण हा जो तोटा आहे तो पूर्णपणे वाया जात नाही. जर तुम्ही वेळेवर ITR भरला तर हा तोटा पुढील 8 वर्षापर्यंत तुम्हाला पुढे नेता येतो. भविष्यामध्ये जेव्हा नफा होईल तेव्हा आधीचा तोटा जो आहे तो त्यातून वजा करता येतो. तुम्हाला भरायला लागणारा कर जो आहे तो कमी होतो. आता एक आपण उदाहरण बघूयात. एखाद्या वर्षी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये 1 लाख रुपयांचा तोटा झाला, पुढील वर्षी 2 लाख रुपयांचा नफा झाला. या आधीच्या तोट्याचा वापर करून तुम्ही करपात्र नफा जो आहे तो तुम्हाला कमी करता येतो. मात्र त्यासाठी वेळेत तुम्ही ITR भरलेला असणं आवश्यक आहे. जर मुदत चुकली तर हा महत्त्वाचा कराचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळत नाही. आता ITR चा दुसरा एक मोठा फायदा म्हणजे कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते. आधी तुम्हाला सांगितलं होतं, आजच्या काळामध्ये घर, कार, व्यवसाय, वैयक्तिक गरजांसाठी देखील कर्ज घेणं सामान्य झालेलं आहे. पण बँका, वित्तीय संस्था कोणालाही सहज कर्ज देत नाहीत. त्या व्यक्तीचं उत्पन्न, आर्थिक शिस्त आणि परतफेड करण्याची क्षमता जी आहे ती तपासली जाते. इथे ITR अत्यंत महत्त्वाचा असतो. बँकेच्या दृष्टीनं ITR म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा अधिकृत पुरावा असतो. विशेषतः फ्रीलान्सर असतील किंवा व्यापारी असतील, व्यावसायिक जे असतील त्यांच्यासाठी ITR हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. अनेक बँका होम लोन किंवा पर्सनल लोन मंजूर करताना मागील 3 वर्षांचे ITR मागतात. त्यामुळे तुम्ही जर ITR भरत असाल तर तुम्हाला लगेच त्याचं कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतं. तिसरा फायदा म्हणजे तुम्हाला टॅक्स रिफंड मिळवता येतो. अनेक लोकांच्या पगारातनं TDS कापला जातो. काही वेळा तुम्हाला जेवढा कर लागू असतो तेवढ्या करापेक्षा जास्त कर तुमच्यासाठी कापला जातो. अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त कराची जी भरलेली रक्कम आहे ती परत मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ITR फाईल करणे. समजा तुमच्या पगारातून वर्षभरामध्ये आपण धरूयात की 50,000 रुपयाचा TDS कापला गेला. पण आता विविध कर सवलती किंवा इन्व्हेस्टमेंट नंतर तुमचा प्रत्यक्ष कर जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर 35,000 रुपये निघाला. अशा वेळी उरलेले जे 15,000 रुपये आहेत ते तुम्हाला परत मिळू शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला ITR भरणं गरजेचं असतं. यासोबतच तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल, NPS असेल, ELSS असेल, अशा ज्या कर बचत योजनांमध्ये तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यासाठी देखील ITR महत्त्वाचा आहे. कारण त्यातील कर सवलतींचा लाभ जो आहे तो घेण्यासाठी तुम्हाला ITR महत्त्वाचा ठरतो. चौथा फायदा म्हणजे व्हिसा मिळवणं तुम्हाला सोपं होऊ शकतं. अनेक देश व्हिसाचा अर्ज करताना तुमच्या आर्थिक परिस्थितीची पडताळणी करतात. त्यांना एक खात्री हवी असते की बाबा तुम्ही त्यांच्या देशामध्ये जाताय, याचा अर्थ त्याच्या आधी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात. जो काही तुमचा या प्रवासाचा खर्च असेल तो तुम्ही तुमच्या खिशातून करू शकता. यासाठी ITR हा अतिशय विश्वासार्ह असा दस्तऐवज मानला जातो. विशेषतः अमेरिका, कॅनडा, युरोपमधील अनेक देशांच्या व्हिसा प्रक्रियेमध्ये मागील वर्षांचे ITR जे आहे ते सादर करण्यास तुम्हाला सांगितलं जातं. तुमचं उत्पन्न अधिकृतपणे दाखवणारं हे एक प्रमाणपत्र असतं. अनेक वेळा लोकांकडे पुरेसा बँक बॅलन्स देखील असतो, पण ITR तुम्ही फाईल न केल्यामुळे व्हिसा प्रक्रियेवर प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे परदेशात
परदेशामध्ये शिक्षणासाठी जायचं असेल किंवा नोकरीसाठी जायचं असेल, व्यवसायासाठी जायचं असेल, टुरिझमसाठी जायचं असेल, तुम्ही जर तो विचार करत असाल तर नियमितपणे ITR भरणं अतिशय फायदेशीर ठरू शकतं. पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आर्थिक विश्वासार्हता निर्माण होते. आजच्या काळामध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता जी आहे ती महत्त्वाची आहे. तुम्ही घर समजा भाड्याने घेत असाल, व्यवसाय करत असाल, इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा पुरावा तुम्हाला आवश्यक असतो. नियमित ITR भरणारी व्यक्ती जी आहे ती आर्थिकदृष्ट्या विश्वासार्ह मानली जाते. तुमच्या उत्पन्नाचा अधिकृत इतिहास जो आहे तो त्यामुळे तयार होतो. त्यामुळे तुमची आर्थिक कामं जी आहेत ती सोपी होतात. आता प्रश्न असा आहे की ITR भरण्याच्या अंतिम तारखा काय आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असते. बऱ्याच जणांना त्याची पुरेशी किंवा व्यवस्थित माहिती नसते. आपण त्या तारखा काय आहेत ते पाहूया. सामान्य पगारदार म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसं, पेन्शनधारक जे आहेत ITR 1 किंवा ITR 2 भरावा हे जी लोक आहेत त्यांची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. तुम्ही जर व्यवसाय करत असाल, व्यावसायिक उत्पन्न तुमचं असेल, ऑडिटची तुम्हाला जर गरज नसेल तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा 31 ऑगस्ट 2026 अशी तारीख आहे अंतिम. ज्यांच्या खात्यांचे ऑडिट आवश्यक आहे त्यांच्यासाठी अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026 अशी आहे. आता समजा असं धरूया की बाबा तुमच्याकडनं मिस झालो ITR फाईल करत, तर उशिरा रिटर्न भरण्यासाठी 31 डिसेंबर ही तारीख अंतिम ठेवण्यात आलेली आहे. मात्र उशिरा जेव्हा तुम्ही रिटर्न भरता त्याला तुम्हाला फाईन लागतो आणि काही फायदे जे आहेत ते कदाचित तुमचे कमी होऊ शकतात. त्यामुळे ITR डेडलाईनच्या आधी भरणं हे तुमचं अतिशय प्रायोरिटीचं काम असलं पाहिजे. ITR भरणं म्हणजे फक्त कर भरणं आहे का? नाही, तो तुमच्या आर्थिक आरोग्याचा आरसा असतो. कर्ज, विजा, इन्व्हेस्टमेंट, आर्थिक विश्वासार्हता या सगळ्या गोष्टींमध्ये ITR महत्त्वाचा आहे. अनेक लोक अजूनही असा समज करून बसलेले आहेत की कर भरावा लागत नसेल तर ITR भरण्याची गरज नाही. पण वास्तव मात्र वेगळं आहे. आजच्या डिजिटल आणि आर्थिकदृष्ट्या पारदर्शक होत चाललेल्या जगामध्ये ITR हा तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेचा पुरावा आहे. त्यामुळे यंदा तुम्ही ITR भरताना केवळ कर भरण्याच्या दृष्टीने विचार करू नका, तर तुम्हाला त्याचा कसा फायदा होऊ शकतो याचा विचार करा. वेळेत आणि अचूक माहिती देऊन तुम्ही ITR भरा. ITR भरताना काही अडचणी आल्या तर आर्थिक सल्लागाराची तुम्ही मदत घ्या, चार्टर्ड अकाउंटंटशी बोला. आम्हाला देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा काही अडचणी असतील तर आम्ही त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.